ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी. म्हणजे एक वेळ जर आपण परब्रह्म आहोत असं जर सद्गुरूंनी आपल्या कानामध्ये पेरलं, अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, एक वेळ फक्त आपल्या कानावर पडली ना तर आपल्याला ताबडतोब त्या आत्मस्वरूपाशी आपल्याला एकरूप होता येतो आणि ते नाम आहे. आणि त्या नामाचं ध्यान करता करता आपल्याला परब्रह्माची प्राप्ती होते. परब्रह्माची प्राप्ती कशात नाही? नामातून आहे. आणि ते नाम आपल्याकडे असले पाहिजे. म्हणून आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारकच आहोत. म्हणजे आपल्याकडे नाम असले पाहिजे. नेनो अनेक प्रकार लिहिले, अनेक दुसरा काही प्रकार आम्ही जाणतच नाही. फक्त आम्ही काय करतो, आम्ही नामधारकाचेच आम्ही निरूपण ऐकतो. नामधारक सांगतील तेच खरं, बाकी इतर ठिकाणी इतरांच्या ठिकाणी हे ज्ञानच नाही. म्हणून नामाला एवढी किंमत काय आली तर नामापरते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाशील धनी. इतर पंथामध्ये जाशील तर सांगतात ज्या पंथामध्ये नाम नसेल, ज्या पंथामध्ये ध्यान नसेल, ज्या पंथामध्ये अहम ब्रह्मास्मीचा आपल्याला उपदेश नसेल तर त्या पंथामध्ये जाऊन आपल्याला आपलीच हानी होईल. आता आपल्याला ह्या ब्रह्माक्षर निर्देश योग किंवा अक्षर ब्रह्म की ज्या ब्रह्माचा नाश कधीच होत नाही असं ते ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म सगळीकडे आपल्या आतमध्ये ते आहे आणि बाहेर पण ते आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने मध्ये व्यापिले. म्हणजे आतमध्ये ते तत्व आहे आणि बाहेर पण तेच आहे. पण आतला तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झाला तरच हे ज्ञान कळतं बरं का. आतलं तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप झाल्यानंतर हे ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होतो. अन्यथा आपण आयुष्यभर जरी आपण श्रवण केलं तरी पण त्यातला बोध मिळणार नाही. आणि बोध हे महत्वाचं आहे. बोध काय आहे? बोधच आपल्याला त्या ज्ञानापर्यंत पोहोचवतो. म्हणून बोध करी तुची परब्रह्म, बोध करी तुची स्वयं ब्रह्म, ऐसे ध्याता होत तद्रूपते. म्हणजे आपण परब्रह्म आहोत, आपण परब्रह्म, ते मी करता करता ऐसे ध्याता होतो तद्रूप. म्हणजे असा ध्यान करणारा त्या नामाशी एकरूप होतो. देहाचा निराश करून पाहणे ब्रह्म अनुभवणे हंसानंद म्हणे. देहाचा निराश म्हणजे ध्यान करता करता आपल्या देहाचा विसर पडला पाहिजे. जसा विसर मीराबाईला पडला, जसा विसर जनाबाईला पडला, तसा आपल्याला विसर राहायला पाहिजे. आणि मीराबाईने काय केलं तर ते विषाचा प्याला भरलेला दिला होता पण तो तिने पिऊन टाकला. मग मला सांगा, जर ती शरीरावर असती तर तिला जमलं असतं काय? पण ती शरीरावरच नव्हती, कारण तिचा अखंड गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया देवा भेद नाही तया. अशी त्या देहाची अवस्था होतो आणि त्या देहातून हे ज्ञान मिळतो. आता आपल्याला या ब्रह्माक्षर निर्देश योग अध्याय 8वा ज्ञानेश्वरी आणि त्यातली ओवी क्रमांक 230 पर्यंत आपण आलोय. आता पुढच्या ओव्यांना आपण सुरुवात करूया. ऐसे मनबुद्धी करणी सभोवती धुमाकुळांची कोंडणी, तेथ जन्मे जोडलिये वाहनी युगची बडे. आता इथे सांगतात की ऐशी मनबुद्धीची करणी. आपला अर्चिरा योग झालेला आहे आणि आपण धूम्र योगामध्ये आलेलो आहे. धूम्र मार्ग, 2 मार्ग सांगितले ज्ञानोबांनी. एक अर्चिरा मार्ग आहे आणि एक धूम्र मार्ग आहे. अर्चिरा मार्ग सगळ्यात उत्तम मार्ग आहे. जो अर्चिरा मार्गामध्ये जी लक्षणं दाखवल्यात ती लक्षणं आपल्याला मृत्यूच्या काळी, निर्वाणकाली जर ज्या माणसाकडे असतील तर तो माणूस काय होतो, तर तो माणूस त्या परब्रह्म तत्वापर्यंत पोहोचतो. आणि त्याची आपल्याला बऱ्याच वेळा माहिती दिली अर्चिरा योगाची आणि धूम्र योगाची पण माहिती दिलेली आहे. पण आता धूम्र योगामध्ये काही अडथळे आहेत. अडथळे कोणते आहेत तर धूम्र योगामध्ये, अर्चिरा योगामध्ये रात्र पाहिजे. अर्चिरा योगामध्ये काय पाहिजे?
रात्र अर्चिरा योगामध्ये दिवस पाहिजे आणि पौर्णिमा पाहिजे, म्हणजे दिवस असला पाहिजे अर्चिरा, म्हणजे ज्या वेळेला आपण ध्येय ठेवू त्यावेळेला अर्चिरा योगामध्ये दिवस असला पाहिजे आणि पौर्णिमा असली पाहिजे, आणि त्याच्यानंतर उत्तरायण असला पाहिजे. उत्तरायणामधला कोणताही एक पंधरवाडा चालेल. अशा अवस्थेमध्ये जो ध्येय ठेवतो भजनामध्ये जाऊन त्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून ज्ञानोबारांनी हे मुद्दामच आपल्याला दिलेले आहेत, कारण आपली ध्यानधारणा, आपलं ध्यान, आपलं ज्ञान सातत्याने वाढतं पाहिजे हो. आणि सद्गुरूंच्या कृपेने हे ज्ञान वाढत जातो. आपल्या शक्तीवर ते ज्ञान वाढत नाही बरं का, ह्याच्यासाठी गुरुकृपा लागते आणि गुरुकृपेनेच आपल्याला हे ज्ञान मिळतो. तर आपण प्रत्येक साधकाने 2 मार्गांपैकी अर्चिरा मार्गाची निवड करता यावी म्हणून आपल्याला ज्ञानोबारांनी सावध केलेला आहे. अर्चिरा मार्ग म्हणजे देव मार्ग, म्हणजे देवाकडे जाण्याचा मार्ग आहे. सूर्य मार्ग आहे, म्हणजे सूर्य म्हणजे ज्ञान सूर्य. तो ज्ञान सूर्य आपल्या पिंडामध्ये आपल्या त्या ज्ञान सूर्याचा उगम झाला की तो ज्ञान सूर्य शेवटपर्यंत विझत नाही, शेवटपर्यंत बरं का. आणि म्हणून जसा सूर्य आपल्याला समोर दिसतो बघा, सूर्य कुठे जातो, मावळतो का? सूर्य अजिबात मावळत नाही. फक्त पृथ्वीची आपण काय करतो, पृथ्वीच्या आड आपण जातो आणि आपल्याला वाटलं सूर्य मावळला, पण सूर्य कधीही मावळत नाही. आपल्याकडे सूर्य नसला तर पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला अमेरिका, रशिया त्या बाजूला सूर्योदय असतो. म्हणजे पृथ्वी गोल फिरते आणि गोल असल्यामुळे सूर्य पाठीमागे जातो. तसा हा ज्ञान सूर्य आहे. तो एकदा का तुमच्या पिंडामध्ये नामरूपी सूर्य, नामाचा सूर्य आहे, चैतन्याचा सूर्य आहे, प्रकाशमय सूर्य आहे, आणि तो एकदा का आपल्या पिंडामध्ये प्रकाशित झाला की त्याचा प्रकाश आपल्याला मिळाला की शेवटपर्यंत आपण त्या प्रकाशाला धरून, त्या चैतन्याला धरून, त्या नामाला धरून त्या ज्ञान मार्गामध्ये आपण भगवंतापर्यंत पोहोचतो. तर हा मार्ग आपल्याला मिळाला नाही तर मग आपल्याला धूम्र मार्गामध्ये जावं लागेल. म्हणून देव मार्ग आहे. अर्चिरा मार्ग कोणता आहे? देव मार्ग आहे, सूर्य मार्ग आहे आणि वृद्ध मार्ग आहे. वृद्ध मार्ग म्हणजे काय? मूलाधार पासून तर ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्याला ध्यान करता यायला पाहिजे, म्हणून याला ऊर्ध्वगामी मार्ग म्हणतात. काय म्हणतात? ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेला ब्रह्मरंध्राकडे जाणारा हा मार्ग आहे. आणि ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन स्थिर होण्यासाठी आपल्याला ज्ञानोबारांनी आत्तापर्यंत या 8व्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. 6व्या अध्यायामध्ये सगळं सांगितलंय, 7व्या अध्यायामध्ये पण सांगितलंय, 8व्या अध्यायामध्ये पण तेच सांगितलंय. ज्ञानोबाराया परब्रह्माशिवाय बोलतच नाही, आत्मज्ञानाशिवाय बोलतच नाही. मला सांगा, ज्ञानेश्वरीमध्ये अशी कोणती एखादी गोष्ट आहे का? मला सांगा, अशी कोणती ज्ञानोबाराने कहाणी सांगितली का आपल्याला? कहाणी सांगत नाही ज्ञानोबारा. का? तर त्याच्याने हानी होईल आपली. का आपली हानी होतो? आपली हानी का होते? तर आपण कहाण्या ऐकत बसलोय आणि त्या कहाण्याने काय होतो? रामाची कथा आणि आपली व्यथा जात नाही. म्हणून रामाने काय केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला व्हावं लागेल. म्हणून भजाया जनी पाहता राम एकू, भजाया जनी पाहता राम एकू, करी बाण एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. काय सांगितलंय? धरा जानकी नायकाचा विवेकू, म्हणजे ज्या विवेकातून राम घडला, राम भगवान झाला, राम प्रत्यक्ष परमात्मा झाला, तसा आपल्याला रामासारखं वर्तन आपल्याला करावं लागेल. जसं रामाने 14 वर्षे वनवास भोगलं आणि तो काय झाला? देवस्वरूप झाला. नाही तो रामच होता, नंतर श्रीराम झाला, रामाचाच श्रीराम होतो. तसा मनुष्य माणसाचाच ईश्वर होतो. मनुईश
माणसाचाच ईश्वर होतो, पण ती साधना करता यायला पाहिजे. श्री गुरूंच्या कृपेने सातत्याने साधना करता यायला पाहिजे. आणि म्हणून इथं काय म्हणतात की क्रममार्गात म्हणजे टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या ऊर्ध्वगामी मार्गाला म्हणजे ब्रह्मरंध्राकडे जाण्यासाठी आपल्याला मार्ग मोकळा व्हायला पाहिजे. प्रत्येकाने साधना करा, ध्यान करा. ध्यानातून आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप व्हा. आपला अंतरीचा अंतरात्मा हा आपला ईश्वर आहे, तो आपल्याला सोडून गेला. सांगितलं की नाही, देवाऱ्याचा उठून देव वाचविल का आपला जीव? अजिबात वाचवणार नाही. मग देवारा कोणता सांगितला? तर हा आपल्या शरीरामध्ये जो परमात्मा बसलेला आहे. लिहिलं की नाही, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. किती वेळा गाणं ऐकलं, किती वेळा हा भजन आपण ऐकलं असेल, पण आपल्या लक्षात आलंय का? आपला देह हाच देवाला राहण्याचं मंदिर आहे हो. पण ह्या मंदिरातल्या देवाला आपण पूजा करत नाही. आणि त्या मंदिराची पूजा कशी करायची हे सांगण्यासाठी सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, पांडुरंग दिवेकर बाबा आले आणि त्यांनी आम्हाला तो मार्ग दाखवला. उजू मार्ग दाखवला आपल्याला. उजू म्हणजे वरच्या लेवलचा मार्ग, की जो भगवंताकडे जातो. भगवंताला सोडून संत कधी बोलतच नसतात तो. आणि आपला हा कोणता मार्ग झाला? आर्चिरा मार्ग. आता आपली ओवी क्रमांक 231 वर चालू आहे आपण. आणि ह्या 31व्या ओवीमध्ये त्यांनी आर्चिरा मार्ग सांगितला आहे. आर्चिरा मार्ग म्हणजे जो मार्ग आपल्याला परत जन्माला आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये आपल्याला काय करतो? जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये अडकवतो, असा तो आर्चिरा मार्ग आहे. आणि आर्चिरा मार्ग आपल्याला टाकून असा तो धूम्र मार्ग आहे. आणि धूम्र मार्ग आपल्याला टाकून आपल्याला आर्चिरा मार्गाकडे वळायला पाहिजे. पण त्यांनी माहितीसाठी आपल्याला धूम्र मार्ग काय असतो तेही ज्ञानोबा सांगतात. ते आपण आता या निरूपणातून आपण त्याचं विवेचन आपल्या समोर मांडत आहे. ऐशी मनबुद्धी करणी सभोवती धुमाकुळाची कोंडणी. मनाकडे, बुद्धीकडे आणि इंद्रियांच्या समूहाकडे सभोवती धुमाकुळाची कोंडणी. म्हणजे काय होतं? धुराचा लोट तयार होतो मनाकडे, बुद्धीकडे, इंद्रियांकडे. म्हणजे एखाद्या माणसाला निर्वाणकाली म्हणजे अंतकाली जाताना त्याच्याकडे काय होतं? सगळे विषय आत्तापर्यंत जे काय केलं माणसाने, जन्माला आल्यापासून जसा समजदार झाला तसा समजदार झाल्यापासून मरेपर्यंत जे काय कर्म केले वाईट, ते सगळे कर्म माणसाच्या समोर येतात बरं का जाताना. आणि म्हणून प्रत्येक माणसाकडं भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणातूनच आपल्याला विषय बाजूला करता येतात. भगवंताच्या नामस्मरणातूनच आपल्याला इंद्रिय रामरूप बनवता येतात. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासूनी निवृत्ती पदाशी आले. आपल्याला मनालाच रामरूप करायचं. जर आपला मन रामरूप झाला नाही आणि जर तो मन विषयांमध्ये अडकला, प्रत्येक जीवाबद्दल बोलतो बरं का मी, प्रत्येक माणसाबद्दल बोलतो मी. प्रत्येक माणसाची अशी परिस्थिती आहे की त्याला भगवंताचं नामस्मरण जमत नाही. संसारातलं सगळं जमतो पण भगवंताचं नामस्मरण जमत नाही. आणि ते नामस्मरण ज्याच्या मुखातून आले नाही तर मग त्याला अधोगतीला जावं लागतो. आणि म्हणून आपल्याला ज्ञानोबारायांनी वयाच्या 15-16 वर्षामध्ये आपल्याला सावध केलंय. सावध हो बाप्पा, काल लागलाय मापा. एक एक पल आपण मृत्यूकडे चाललोय. एक एक पल आपण मृत्यूकडे चाललोय. पळे गेली, घटिका गेली, तास गेला, घंटा वाजे घनाना. आणि आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. तो रामच आपल्याला म्हणता येत नाही. बाकी सगळ्या गोष्टी करता येत माणसाला, पण ते राम म्हणता येत नाही. आणि इथं नाथ बाबा सांगतात, राम म्हणता रामची होईजे.
राम म्हणता म्हणताच राम व्हायचं आपल्याला. आणि ही प्रक्रिया बरं का, आणि ही श्रीपाद बाबांनी आपल्याला शिकवली. राम म्हणता रामच होईजे, यज्ञ पावला पावले. प्रत्येक पावलागणित त्या हरिनामाचा यज्ञ अखंड चालतो. श्वास जातो येतो जातो येतो, तो आपला देव आहे. आणि तो यज्ञ आपला चालू आहे बरं का, प्रत्येकाचा, तुमचा आमचा, कोणाचाच बंद पडलेला नाही. पण आपला तिकडं अजिबात लक्ष नाही, हे लक्षात घ्या. कारण लक्ष लावून तुका म्हणे, लक्ष लक्षुनी अंतरी तोच वारकरी पंढरीचा. आतमध्ये लक्ष ठेवून जो राहील त्याचीच वारी या पंढरपुरी गावामध्ये असलेल्या त्या पांडुरंगाची भेट घेईल बरं का. हा, दर्शन तुम्हाला आतमध्येच आहे. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी. तुकाराम महाराज सांगतात, आतमध्ये लक्ष ठेवा. लक्ष लक्षुनी अंतरी, आतमध्ये लक्ष ठेवा. जो श्वास जातो येतो जातो येतो, तो तुमचा देव आहे. तोच वारकरी, आणि तीच वारी आपल्याला सांगितली तुकोबारांनी. तोच वारकरी पंढरीचा. म्हणजे काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ. सोप्या भाषेत सांगितलंय, सोपे वर्म आम्हा सांगितलंय. संतांनी आपल्याला सोपं सांगितलंय. पण आपल्याला तशी गुरु मिळत नाही ना. गुरु दाविल्या वाटा, गुरु आपल्याला वाट दाखवणारा मिळाला पाहिजे. आणि तसा गुरु जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये येत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अंधारे अंधार, काळोख आहे काळोख. म्हणून आंधळेची जण अवघेची आंधळे. तुकाराम महाराज सांगतात की सगळेच आंधळे आहेत, हो, सगळेच आंधळे आहेत. तुकाराम महाराज सांगतात का, तर आपल्याच स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेले आहेत. आपल्याच स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानात पडलेले आहेत. आपलाच स्वरूप बरं का, आपल्या स्वरूपाची आपल्याला ओळख नाही. आपण कोण आहोत? अरे आपण मी तो वासुदेव तत्वता. आपण वासुदेव आहोत प्रत्यक्ष. पण त्याची ओळख देणारा श्रीगुरु जीवनात येत नाही. आणि तो एकदा जीवनात आला की आपलं सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर होतात. ऐशी मन बुद्धी करणी, सभोवती धुमाकुळाची कोंडणी. सगळ्या बाजूने धूर कोंडला जातो. मनाकडे, इंद्रियांकडे, चित्ताकडे भगवंताचं नामस्मरण माणूस विसरतो. कारण त्या वेदनाच एवढ्या असतात. एका रोमाच्या ठाई सहस्र विंचवाच्या वेदना पाही. आपल्या अंगाला 3.5 कोट आपल्या रोम आहेत, आणि त्या प्रत्येक रोमाच्या ठाई हजारो विंचू चावल्याची वेदना होतो. अंतकाली बरं का, निर्वाणकाली. मग तुम्ही भजन कसं म्हणणार? मग जो आपण आयुष्य आपण घालवलेलं आहे, कोणी 30, कोणी 40, कोणी 50, कोणी 60, कोणी 70, कोणी 80 वर्षात जो काय अनुभव आपण घेतलेला आहे, जे काय आपण विषयांचं ध्यान केलेलं आहे, ज्या का आपल्याकडनं चुका झालेल्या आहेत, ज्या आपल्याकडनं पाप झालेली आहेत, त्या केलेल्या कर्माचं फळ आपल्याला जिवंतपणेमध्ये असतानाच त्रास देतो. आणि ते आपल्या समोर येतो बरं का जाताना. म्हणून आपल्याला संसाराच्या चिंतेपेक्षा आपल्याला देवाचं चिंतन जास्त व्हायला पाहिजे बरं का. देवाचं चिंतन व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त देवाचं चिंतन झालं तर आपल्याला अंतकाली आपल्याला भगवंत आपल्याला घ्यायला येईल. आणि आपल्याला जर संसाराचं चिंतन झालं, आपल्याला जर विषयांचं चिंतन झालं, तर आपल्याला परत जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागेल. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. हे तर जन्म जोडली आहे वाहनी युगची बुडे. जन्मभर मिळवलेला सर्व फायदा नाश होतो बघा. काय सांगतात ज्ञानोबा? जन्मभर मिळवलेला सगळा जो लाभ आहे आपल्याला, तो एका क्षणात गायब होतो आपल्याला. म्हणजे किती कठीण आहे बघा, किती कठीण काम आहे बघा. ज्याने आयुष्यभर जो ध्यान केलेला आहे, तोच ध्यान अंतकाली आपल्याला काय करतो? तेच विषय आपल्याला अंतकाली त्रास देतात. कोणी खाण्याचा कोणाला शौक असेल अंतकाली, तर तो सांगेल मला काहीतरी, मला मटण आणा, मच्छी आणा. बघा, म्हणजे अंतकाली ती वासना वाढते. एखाद्याला दारू प्यायचा शौक असेल, सोप्या भाषेत सांगायचं तर त्याला तो सांगेल मला पहिल्यांदा प्यायला द्या. बाकीचे विषय मी बोलत नाही, कारण इथून आपल्याला बोलता येत नाही एवढं.
म्हणजे बघा विषय करा, जो काम वासनेमध्ये अडकला असेल त्याला अंतकाली काम वासनेची आठवण येईल. जो क्रोधामध्ये अडकला असेल, मग क्रोधामध्ये पडून त्यांनी जे जे काय केलेलं कृत्य, कोणी जेल भोगून आलेले आहेत, कोणी काय, मग ते आपल्या समोर येतो अंतकाली. म्हणून अंती मती तैशी प्राणिया जानगती, या लागी कृष्ण चित्ती अखंड असावा. नाथ बाबा सांगतात, अंती मती तैशी प्राणिया जानगती. अंतकाली जसं आपल्याला स्मरण होईल, ज्या ज्या गोष्टीचं आपण स्मरण करू, जी जी इच्छा आपल्या प्रगट होईल, त्या इच्छेपोटी जन्म घ्यावा लागे. जशी इच्छा असेल तसा जन्म येईल. मग आपण आता प्रत्येकाने सावध व्हायला पाहिजे. जे का मी तुम्हाला इथून सांगतो, आमचे सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांच्या आज्ञेनुसार जे काय आता मी प्रवचन तुम्हाला सांगतो, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने जे काय सांगतो ते खरं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तर प्रत्येकाने सावधगिरी बाळगायला पाहिजे. हा गा हातीचे जेवेले जाये. बघा आता कसं आलंय, बघा कुठल्या आपण पायरीवर आलोय. बघा, ज्याने त्याने आपल्या आपल्या आयुष्याचा विचार करा. ज्याने त्याने आपल्या आपल्या आयुष्याचा विचार करा. आयुष्य खातो काळ सावधान व्हा. एक एक पल आपण मृत्यूकडे चाललेलो आहे. आणि अंतकाली आपल्याला जर भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये आलं नाही, बरं हा मुख बंद पडतं बरं का. जो आपल्याला आता मी बोलतो ना, ही वाचा बंद पडतो. मग चार वाणे आपल्या परा पश्चिंती मध्यमा वैखरी. परावाणीतून नाम आपल्याला प्रगट व्हायला पाहिजे. तर परावाणी आपली अखंड चालली पाहिजे. रात्रभर चालते परावाणी बरं का, बंद पडतच नाही. परावाणी अखंड चालते. आणि परेच्या पलीकडे तो परमात्मा आहे. मग आता आपल्याला अंतकाली जर देह ठेवायचा असेल किंवा आपल्याला देह सोडायचा असेल, तर कसं आपण सोडणार? कारण आपण सगळे संसारामध्ये अडकलेली माणसं आहोत. एका एका रोमाच्या ठाई सहस्र विंचवाच्या वेदना पायी सहज वाचा खुंटली जाईल. कैसे म्हणाल रामगा. कसं राम म्हणता येईल सांगा मला तुम्ही? हेल का राम म्हणता? एवढी वेदना आपल्या शरीराला होतो. एका एका केसाच्या ठाई 1000 विंचू चावले, म्हणजे आपल्या अंगावर किती केस आहेत, तेवढी वेदना होते माणसाला. या नरदेहातून बाहेर निघताना, तो जीव बाहेर निघताना त्याला एवढ्या वेदना होतात. आणि त्या वेदना आपल्याला जर सहन करायच्या असतील, त्या वेदना सहन करण्याची शक्ती आपल्याकडं पाहिजे असेल, तर जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे जन्म मरण. सद्गुरू विना ज्ञान जोडे, हे कल्पांतीन घडे. ज्ञान म्हणजे हेच की जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं आणि मरणं. आणि तो फेरा चुकवता येऊन, जन्म मरणाचा फेरा चुकून ह्याच ध्यामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती, भगवंताशी एकरूप होण्याचं ज्ञान आपल्याला जमलं पाहिजे. बाकी काय नाही आलं तरी चालेल. कारण एकदा का हा नरदेह गेला, ते परत आपल्याला तो मिळत नाही. या नरदेहातूनच भगवंताला प्राप्त करायचं. दुसऱ्या कुठल्याही योनीमध्ये भगवत भक्ती करण्याचा अधिकार कुठल्याही प्राण्याला नाहीये. म्हणून ज्ञाने विन प्राणियाशी जन्म मृत्यू लक्ष 84. बघा, जन्म मृत्यू लक्ष 84. ती तुके आत्महत्या हत्या त्याशी. म्हणून आत्महत्याला बोली जय. आत्महत्याला आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो आणि 84ला जातो आपण. मग कोणी आत्महत्या केली? आपणच आपली आत्महत्या केली. या नरदेह आपल्याला मिळालेला आहे भगवंताच्या भजनासाठी, आणि तेवढं टाकून आपण सगळं करतो. मग आपण जाणार कुठे? ज्ञाने विन प्राणी अशी जन्म मृत्यू लक्ष 84. जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं मरणं, हा फेरा आपल्याला चुकवता आला नाही. आणि ते ज्ञान पाहिजे हो. बाकी ज्ञान नसेल तर चालेल. बाकी कोणतंही ज्ञान नसलं तरी चालेल. चित्तुक्या आत्महत्याला जशी म्हणून आत्महत्याला बोली जे. म्हणून आपल्याला आत्महत्याला समर्थ रामदासांनी सांगितले, अरे माणसा, तुझ्या आत्म्याचा तूच आत्मघात केला. तुला मनुष्य देह मिळाला आणि तू देवाचं भजन केलं नाही. आता पुढच्या देहामध्ये कुठल्याही योनीमध्ये गेलात तर तिथे भजनाचा अधिकार नाहीये. आणि मग परत 84ला माणूस काय करतो? फेऱ्यामध्ये अडकतो. आणि तिथून आपल्याला कोणीही सोडवायला येत नाही. नंतर कोणी नाही.
म्हणून नंतर मध्ये अंतर आहे. आता करा काय ते आता करा, आलिया घडी आपली साधा ताबडतोब जसे असेल तसे नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय जगामध्ये या कलियुगामध्ये नाही आहे. म्हणून कलियुग उद्धार हरीच्या नामे, नामातून उद्धार होतो. आणि ते नाम सोपे रे, एकदम सोपं आहे ते, पण ते गुरुला शरण जाऊन आपल्याला घ्यावं लागेल. ज्यांनी घेतला नसेल त्यांनी घ्या, आम्ही द्यायला तयार आहोत त्यांना. हा गा हातीची जेवली जाय बघा, आपल्या हातामध्ये आहे आता. हा नरदेह आपल्याला मिळालाय आणि तो आपल्या हातात आहे आता. ते वेळी अनेक लाभाची गोटिके आहे बघा. आपल्या हातचा सोडल्याने पलत्याच्या मागे लागलो आपण. हो, हातचा म्हणजे समजतं ना तुम्हाला? हातचा म्हणजे आपला बघा, नाथ बाबा रात्रभर गणित सोडत बसले, गणित सोडत बसले, गणित सोडत बसले. गणित चुकीची यायची सगळी बरं का. सकाळी 4-4:30ला त्यांचा गणित सुटला. कधी सुटला? हातचा पकडला तेव्हा. बघा शाळेमध्ये जातो आपण 7-5-12, 2 हातचाला 1, बरोबर ना? मग आपण हातचा जर पकडला नाही तर गणित बरोबर येईल का? ते जाऊ द्या, तिकडे जाऊ द्या. हातचा म्हणजे काय? अहो आपला अंतरीचा अंतरात्मा. तो जर आपण धरला नाही, त्याचं आपण भजन केलं नाही, आपला जन्म मरणाचा फेरा चुकेल का? हातचा तो आपला, आणि तो एकदा आपल्या हातचा आपल्याला मिळाला तर सगळी जीवनाची सगळी गणितं सुटतील तुमची. पण एक हातचा तुम्ही पकडला नाही तर जसं आपल्याला शाळेमध्ये आपली गणितं चुकतात तसं आपल्याला आपल्या अंतरीचा अंतरात्मा हातचा आहे. हा हाताचा आहे का तो? हो, अनंतकालीचा आत्माराम आहे. अनंतकालीचा, युगानुयुगे एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाव, तो आत्माराम युगानुयुगेचा. आणि तो तुमच्यातला आणि माझ्यातला एकच आहे, वेगळा नाही आहे. पण त्याचं भजन करता करता त्याच्यामध्ये विलीन होता यायला पाहिजे. हा गा हातीची जेवली जाय बघा, आपल्या हातचं जेव्हा निघून जाईल, म्हणजे आत्तापर्यंत आपण आयुष्यामध्ये भगवंताचं भजन केलं आणि ते जर भजन नाही केलं आणि आपण असंच आयुष्य घालवलं, त्यावेळी अनेक लाभाची गोटी, मग आपल्याला लाभ मिळणार नाही. मग आपल्याला ह्याच देही ह्याच डोळा पाहिन माझ्या भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा, तुकोबाराय सांगतात. म्हणून प्रयाणी तव होय येतुली दशा. मग मरण समयी अशी दशा प्राप्त होते. कशी दशा प्राप्त होते? माणूस हातपाय खोदुडून मरतो. मग डोळ्यातनच जाईल त्याचा प्राण, नाकातूनच जाईल, अर्धांग होईल त्याला, हातपाय आपटून आपटून जाणार. भगवंत सांगतो जोपर्यंत जिथून 10व्या दारातून आपण प्रवेश केलेला आहे, टाळूतून आपण प्रवेश केला भगवंताने आतमध्ये, परत आपल्याला ब्रह्मरंध्रात जाऊन आपला देह ठेवता यायला पाहिजे. तरच बरं का. जे जड जडात विरवतू भ्रुलतामध्ये संचरतू, जैसा घंटा नादुलयस तू घंटेशीच होय, का धाकली या घटीचा दिवा, नेणी जे काय झाले केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषाचे नाम तो माझे निज धाम होनी ठाके. ज्ञानोबा सांगतात मागच्या एका श्लोकामध्ये, याच अध्यायामध्ये, तो माझ्या निज धामाला येतो. ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर अवस्था होऊन तिथून आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. परमार्थ एकदम सोपा आहे, पण तसा गुरु मिळाला पाहिजे आपल्याला. परमार्थासारखी सोपी वस्तू जगामध्ये नाही. पण लोकांनी जे जे पंथ आहेत त्यांनी काय कठीण करून ठेवलेलं आहे, म्हणजे लोकांना आशा दाखवून ठेवलेली आहे. पण ज्ञानोबाराय काय असतात ते बघा, कारण ज्ञानोबारायावर विश्वास ठेवा. ज्ञानोबाराय हीच आपली माऊली आहे. महाविष्णूचे अवतार माझे सखा, अवतार माझा सखा ज्ञानोबाराय हो. तर आपल्याला लिहून ठेवलंय. भगवंताचा अवतारच घेऊन आला आणि त्याने सांगितलंय. मग आपण त्यांचं ऐकलं नाही तर कसं होईल? मरण समय अशी दशा प्राप्त होते, म्हणजे मरणाच्या वेळेला अशी अवस्था होते. आणि ती अवस्था आपल्याला चुकवता येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? भगवंताचं भजन करता यायला पाहिजे. आयशी देहा तो स्थिती. ओवी क्रमांक 233. ओवी क्रमांक 233 काय सांगते? आयशी देहांतु स्थिती बाहेरी कृष्ण पक्षवरी राती, आणि समासही ओढवती दक्षिणायन. बघा आपल्याला काय दिलंय? बाबांनो सावध व्हा. सावधतेसाठी इशारा दिला की जर आपल्याकडे भजन नसेल, भजनाच्या माध्यमातून आपल्याला उत्तरायणामध्ये जाता येतो. स्वतःच्या स्वेच्छा मरण आपल्याला, जसा स्वेच्छा मरण कोणाला आला?
तर स्वच्छ मरण आलं की नाही महाभारतामध्ये पितामह भीष्माला. मग तसं आपल्याला भगवंताचं नामस्मरण जमलं पाहिजे. आणि अर्चिरा योगामध्ये जसं माऊलीने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला देह ठेवता यायला पाहिजे. मग आपल्याला सावधतेचा इशारा दिलेला आहे. ऐशी देहा तू स्थिती, याप्रमाणे देहाच्या आतील स्थिती असून बाहेर कृष्ण पक्षाचा पंधरवडा असतो, म्हणजे रात्र असते, कृष्ण पक्ष असते. आणि त्यात रात्र आणि दक्षिणायनही महिन्यापैकी एक महिनाही प्राप्त होतात आणि दक्षिणायन चालू आहे. मग अशा स्थितीमध्ये जर आपण देह ठेवला तर आपण चंद्रलोकापर्यंत जातो आणि परत आपण काय करतो, मृत्यू लोकामध्ये येतो, म्हणजे भगवंतापर्यंत पोचत नाही. ही पुनरावृत्तीची घराणी ही पुनरावृत्तीची घराणी अवघी एकवटती जयाची या प्रयाणी. तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेने ऐके. काय सांगितलंय, अशा स्थितीमध्ये जो देह ठेवतो त्याला मोक्ष कसा प्राप्त होईल, प्रश्न केले बरं का माऊलीने. त्याला मोक्ष कसा प्राप्त होईल, तो देवापर्यंत कसा पोचेल, त्याला सूर्यमार्ग कसा सापडेल, नाही सापडणार. त्याला सांगितले हे सर्व जन्म मरणाच्या फेऱ्यात पडणारे सर्व योग ज्याच्या मरण समयी एके ठिकाणी येतात, अंतकाली हे सगळे योग एकत्र येतात. काय असतो, रात्र असतो, दाखवले की नाही इथं, कृष्ण पक्ष असतो. आतमध्ये कृष्ण पक्ष म्हणजे आतमध्ये तुमच्या संपूर्ण विषय भरलेले असतात. कृष्ण पक्ष म्हणजे रात्र, रात्र म्हणजे काय, अंधकार, अंधकार म्हणजे अज्ञान. आपल्याकडे अज्ञान भरलेलं आहे. त्या हरीना आपल्याला देवाचीच ओळख नाही हो. आपल्याला आपल्या देवाचीच ओळख नाही तर पुढचा जाऊ द्या, पुढचा विषय येत नाही. तुम्ही तुमच्या देवाची ओळख करून घ्या, कारण देवाची ओळख अनुग्रहातून होतो. जर अनुग्रह नसेल तर देवाची ओळख होणार नाही. प्रबोधाच्या चिंतनातून होतो. आणि ज्यांच्याकडे प्रबोध नसेल, ज्यांच्याकडे अनुग्रह नसेल, मग ते कुठल्या देवाची पूजा करणार मला सांगा. कारण देव तर आपल्या आतमध्ये आहे. मी आता तुम्हाला सांगितलं काय ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ. मग आपण पूजा कुठली करतो, बाहेरची पूजा करतो. आणि त्या आपल्या अभंगामध्ये तर लिहिलंय काया हीच पंढरी, आत्मा हाच विठ्ठल, लिहिले की नाही. नाना शरीर हीच मंदिरे, आतमध्ये राहिले जीवेश्वरे. आतमध्ये जीव नावाचा ईश्वर राहतो. मग त्याचं भजन आपल्याला जमायला नको का. आपण बाह्य अंगाने जर पूजा केली तर आपल्याला या धूम्रयोगाला आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणून गुरुला शरण जा, त्यांच्याकडून नाम घ्या आणि नामातून आपल्याला ह्या सगळ्या स्थित्या, अंतकरणीचा भाव हाच आपला ईश्वर आहे. त्या नामाचा भाव हाच ईश्वर आहे. आणि तो भाव एकदा आपल्या अंतकरणामध्ये बांधला, अंतरस्थिती बांधता अंतरी, आणि संशय गेला ब्रह्मांडा बाहेरी. संशय संपूर्ण ब्रह्मांडाच्या बाहेर निघून जातो. आणि गुरुने दिलेला महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माता हात ठेवीला नावे थापटीला जैसा. थापडतात, डोक्यावर तुपाची पेरणी करतात, थापडतात आणि सांगतात उठ, काय झोपलायस, या अज्ञान रूपी अंधकारामध्ये तू झोपलेला उठ. आणि सांगतात की बघ बाबा, तूच ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी. वाणी एक वेळ पडता कानी. एक वेळ आपल्या कानामध्ये गुरुच्या मुखातून जर ती वाणी पडली तर आपल्याला त्या नामाचा बोध होतो. आणि नामाच्या बोधातून आपल्याला परब्रह्म तत्वापर्यंत, परब्रह्माची याच देही याच डोळा, आपल्याला मुक्तीचा सोहळा पाहता येतो. एकदम सोपा परमार्थ बरं का, एकदम सगळ्यात सोपा परमार्थ आहे. पण आता अज्ञानी जड जीवांना आपण कसं काय सांगणार. कारण गुरु दाविल्या वाटा, गुरु जोपर्यंत आतमध्ये आतल्या वाटा दाखवल्या पाहिजे. आतल्या वाटा दाखवल्या तर तुम्हाला सगळीकडे परमात्मा दिसेल. आणि आतला दिसला नाही तर बाहेरचा दिसून फायदा काही होणार नाही. कारण बघणारा आतलाच आहे ना. आतल्यालाच आपल्याला काय करायचं, जागृत करायचं. आतल्यालाच आपल्याला आतल्याच अंतरीच्या अंतरात्म्याला काय करायचं, प्रकाशित करायचं. आणि आपल्या स्वयंप्रकाशामध्ये सर्व दुनिया बघायची आपल्याला.
पण आपल्याला वाटतं मी बघतो, मी काम करतो, माझे घर, माझी इस्टेट, माझी मुलं, हे सगळं कोणाचं आहे की सकळ करणे जगदीशाचे, सगळं भगवंतानी केलं आहे. कवित्व काय मानसाचे, आपण काय कवित्व करणार, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय वेचे, सकळ करणे जगदीशाचे. हो, सर्व जे काय केलेलं आहे ते जगदीश, जगाला चालणारा ईश्वर आहे, त्यांनी सगळं केलेलं आहे. तुमच्या माझ्या सगट जडणघडण जी काय प्रपंच जो काय आपल्याला दिसतं सगळा ते भगवंताने केलेलं आहे. आणि इथे आपण आपलं समजलं तर मग घोटाळा होईल. आपलं नाहीच आहे, तुझं नव्हे, तुझं शरीर, इतरांचा काय विचार, आपलं शरीरच आपलं नाही तर, आपलं शरीर असतं तर केस पिकले नसते, दात पडले नसते, नजर कमी झाली नसती, रोग लागले नसते आपल्याला. तुझं नव्हे, तुझं शरीर, इतरांचा काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, भावाच्या बळाने, त्या नामाच्या बळाने त्याला आपल्याला काय करता यायला पाहिजे, आपलंसं करून घेता आलं पाहिजे. भगवंताला आपलंसं करा, तो भगवंत आपला आहे, त्याला आपलंसं करा, तो आहे तोपर्यंत करा. ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणून चंद्रवरी जाणे घडे, मग तेथून मागुता बहुडे संसाराये. असं धूम्र मार्गामध्ये ज्ञानोबाराने सांगितले. असं धूम्र मार्गामध्ये जो देह ठेवतो तो योगी चंद्रवरी जाणे घडे, म्हणजे काय, चंद्रापर्यंत जातो आणि तिथून काय करतो, तिथून मागुता बहुडे संसाराये, आणि परत त्याला मृत्यू लोकामध्ये यावं लागतो. म्हणजे त्याला भगवंतापर्यंत जाता येत नाही, भगवंतापर्यंत जाता येत नाही. आणि आपण कुठल्याही देवांची पूजा केली तरी पण आपल्याला भगवंतापर्यंत जाता येत नाही, कारण आपला आंतरीचा अंतरात्मा हाच आपला ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराशी आपण एकरूप होणं आणि आपला जन्म मरणाचा फेरा चुकवणं म्हणजे भक्ती आहे, हे लक्षात. हे ज्ञानोबा सांगतात, आम्ही सांगत नाही. इथे लिहिले बघा, हे ग्रंथ सांगतात, आम्ही नाही सांगत. नाही तर तुम्ही म्हणणार बाबुलनाथ महाराज सांगतात, अजिबात नाही, हे त्यांनी लिहिले, ते मी तुम्हाला सांगतो. आणि तसा आम्हाला अनुभव आलाय म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ह्या आमच्या गुरुचा जो मार्ग आहे, जे गुरुने आपल्याला आदेश दिलेला आहे, जे आम्हाला गुरुंनी जे काय आम्हाला आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञेचं पालन करून आम्ही हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. बाकी आम्ही काही करत नाही. आम्ही अकाल होतो जो पांडवा, काय सांगितलंय, आम्ही अकाल जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा, आणि हाची धूम्र मार्ग गावा पुनरावृत्तीचा. अरे अर्जुना, आम्ही जो काय अकाल मृत्यू सांगितलाय तो कसा आहे तर धूम्र मार्गाचा आहे. आणि हाच काय करतो, हाच मार्ग जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये प्रत्येक माणसाला अडकवतो, असं स्पष्टपणे सांगितले ज्ञानोबा. हाच मार्ग जो आहे हा धूम्र मार्ग आहे, हाच माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये लटकत ठेवतो. परत जन्माला या, परत मरा, परत जन्माला या, परत मरा, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. मग आपली फजिती आहे. हो, आपण जी पूजा वगैरे करतो ना त्यातून आपल्याला मोक्ष मिळणार नाही. मोक्ष त्यातूनच मिळेल की गुरुला शरण गेल्यानंतर आपण ध्यान केला, आपल्या आंतरिक अंतरात्म्याशी एकरूप झालो, आपल्याला पूर्ण देहाचा निराश झाला, देहाचा पूर्णपणे विसर पडला, मन पूर्णपणे स्थिर झाले, शांत झाला. आणि मन शांत झाल्यानंतर आपल्याकडे जी शांती येते त्या शांतीतून आपल्याला नाद ब्रह्म ऐकायला येतो. आणि नाद ब्रह्मातून आपल्याला त्या नाद लहरी ज्या आहेत त्या लहरीच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मरंध्रात जाता येतो आणि तिथून आपल्याला देह ठेवता येतो. अशी ही परिस्थिती आहे. आता काही लोक अनुग्रहित नसतील तर त्याने अनुग्रह घ्या, कारण ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला, असं समर्थ रामदासांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ज्याच क्षणी अनुग्रह दिला त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलूच नाही. हो, आत्म्याला बंधन नाहीये, पण आपण त्याला बंधनात टाकलेलं आहे. का
तर आपल्याला हेच कळत नाही की आपल्याकडे असलेला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे, हे आपल्याला अजून कळत नाही. आणि त्याचं भजन करता करता तो अनंत काळीच आहे हो. याच्या आधी होता, आधी आहे, याच्या नंतर पण तोच आपल्याजवळ असणार. आणि त्याचं भजन करण्याची जी कृती आहे, त्याचं भजन करण्याची रीत आहे, ती रीत आपल्याला कळाली पाहिजे. आता बघा काय सांगतात, आम्ही अकाल जो पांडवा म्हणे तुला तो हा जाणावा, हाची धूम्र मार्ग गावा. पुनरावृत्तीचा परत आपल्याला या मृत्यूरूपी गावामध्ये यावं लागेल. गावा पुनरावृत्तीची, या पुनरावृत्ती म्हणजे ह्या मृत्यू लोकाच्या गावाला परत यावं लागेल. मग मरण कोणाला आहे? देहाला मरण आहे, आणि तो देह काळाचा आहे. मग मरण कोणाला नाही? अमर कोण आहे? आपल्या अंतरीचा अंतरात्मा. मग जो अमर आहे, ज्याचा मृत्यूच होत नाही, मग त्याचं भजन कोण करेल? त्याचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. येर तो अर्चिरा मार्गो तो वसता आणि असलगो. येर तो अर्चिरा मार्गो म्हणजे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तो अर्चिरा. वसतो वसता आणि असलगो सविया स्वस्थ चांगू निवृत्तीवरी. याच्याशिवाय दुसरा जो अर्चिरा मार्ग आहे तो भरवस्तीचा, सोपा आहे तो आणि अतिउत्तम आहे. अगदी सुलभ असून मोक्षापर्यंत गेलेला आहे, आणि तो एकदम सुलभ आहे आणि तो आपल्याला मोक्षापर्यंत नेणारा आहे, असं ज्ञानोबारांनी याच्यामध्ये लिहिले आहे. मोक्षापर्यंत नेणारा कुठला आहे? अर्चिरा मार्ग आहे हो. अर्चिरा मार्गातून आपल्याला ध्येय ठेवता यायला पाहिजे, धूम्र मार्गातून नाही. आणि जर आपल्याला अर्चिरा मार्गातून आपल्याला ध्येय ठेवता आला तर आपण त्या परमात्म तत्वापर्यंत पोहोचतो. आणि अर्चिरा मार्गामध्ये काय सांगितले? आता अग्निज्योतीचा प्रकाशू, बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवसू, आणि समासमाधी मासू उत्तरायण. ही अवस्था आहे. काय सांगितलंय की शरीराच्या आत जठराग्नी आणि ज्योतीचा प्रकाश पाहिजे, जठराग्नी पण पाहिजे, आणि आपली आत्मज्योत पण तेवत पाहिजे सातत्याने. आणि बाहेर उत्तरायणापैकी कोणताही महिन्याचा शुद्ध आणि शुक्ल पक्ष पाहिजे. या 4-5 घटना ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपल्याला सातत्याने साधता यायला पाहिजे. जठराग्नी पाहिजे, उत्तरायण पाहिजे, उत्तरायणाचा कुठलाही 1 महिना पाहिजे, शुक्ल पक्ष पाहिजे आणि दिवस पाहिजे देह ठेवताना. मग आपल्या हातात या गोष्टी आहेत का? तर आपल्या हातात या गोष्टी नाही आहेत. मग त्या कधी येतील आपल्याला आपल्या हातात? जर आपल्या जीवनामध्ये कोणतीच इच्छा राहिली नाही आपल्याकडे. आणि इच्छाच माणसाला काय करतो? जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये काय करतो? अडकवतो इच्छा. कुठलीच इच्छा नसेल त्यावेळेला आपल्याला हा हे मार्ग आहे. आणि आपल्याला जो नाम दिलेला आहे त्या नामाच्या माध्यमातून सातत्याने आपण जर भजन केलं तर ह्या दोन्ही मार्गांना आपण टाकून त्या मोक्षापर्यंत जाण्याचा मार्ग एकमेव साधन असेल तर ते नाम आहे. आणि त्या नामातून सर्व ऋषी मुनी जपी तपी सगळे त्या परब्रह्म तत्वामध्ये विलीन झाले. नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार, म्हणून नामरूपी नौकेमध्ये बसा, नाम घ्या. सातत्याने नाम घेता घेता भगवंताचं नाम स्मरण करता करता जर आपल्याला ध्येय ठेवता आला तर आपला अर्चिरा योग आहे का धूम्र योग आहे ह्याचं काहीही संबंध येत नाही. पण आपल्याला ज्ञानोबाने सावध केलेलं आहे. मग नामाच्या माध्यमातून नामाचं चिंतन प्रगट पसारा असाल ते करा. जेथे तेथे जिथे जिथं नामस्मरण असेल तिथे तिथं भगवंत तुमच्या हृदयामध्येच आहे आणि तोच तुम्हाला घेऊन जाणार आहे बरं का नामस्मरणातून. म्हणून नामस्मरण निरंतर त्याची जाणारे पुण्य शरीर. बघा पुण्य शरीर कुठलं आहे? ज्याच्या शरीरामध्ये अखंड नामस्मरण रोम 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 भजन करतो तेची जाणारे पुण्य शरीर. नाना दुःखाचे गिरीवर नामस्मरणे नासती. मोठे मोठे डोंगर असतील तर ते नामस्मरणातून त्यांचा नाश होईल, जळून जातील. नामस्मरणे नाशते, त्यांचा नाश होईल. झालेली शिवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. कुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु जगत वंदे तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.